वातावरण छान आहे. अच्छा, सगळे बलाढ्य पक्ष आहेत. हो मराठी कोण बाजी मारेल पक्ष? आता भाजप आणि शिवसेना मारण्यास अच्छा, दोन तुम्हाला असं वाटतंय त्यात टक्कर होईल. टक्कर होईल. अच्छा, त्यातले कामाची माणसं कोणते वाटतात असे? गिरीराज सावंतने केलेले काम चांगलं. अच्छा, गिरीश सावंत. त्यांची काय काम असे ग्राउंड मध्ये येते तुम्हाला? तो शिबिर भरलं होतं मोठं. अच्छा, खूप मोठं शिबिर भरलं होतं. आतापर्यंत असं शिबिर कधी भरलं नव्हतं. अच्छा. हो, आणि 2 दिवस 3 दिवस शिबिर चाललं होतं. म्हणजे तुमचा त्यांचा तुम्ही लाभ हो, घेतला? लाभ घेतला. चष्मे वाटप केले फुकट. अच्छा, औषधं वाटप केले फुकट. नाश्ता निवडून आल्यावर काय अजून त्यांची अपेक्षा तुम्ही त्यांच्याकडे? काय आता ते होईल ते काय करतील ते चांगलंच काम करणार पण ते. अच्छा, हो म्हणजे वडिलांचा वारसा पुढे चालवणार. हो, वडिलाचा वारसा. आपण कुठल्या प्रभागात आता? 37. अच्छा, एकंदरीत कसं वातावरण इलेक्शनचं बघता येतं? एकंदरीत आमच्या गावाला आहे 3 मेन आहे. कोण? सावंत. सावंत. अच्छा, गिरीश सावंत. गिरीश सावंत. काय म्हणून त्यांच्याकडे असं बघता तुम्ही युवा चेहऱ्याकडे? तालुका आहे का दोघाचा? नाही, तालुका झालं पण कसं शेवटी काम महत्वाचे ना. कामाचं गावाला म्हणून तुम्ही मतदान करणार का? गावाला म्हणून अडचणीला तोच उभा राहणार ना. अच्छा, मला कुठेही झालं अच्छा, तर. हा, हा. आपण त्याला बांधू शकतो काय कमी झालं इकडे तिकडे. अच्छा, अच्छा, बरोबर ना. अच्छा. मग फक्त ते नाही, त्यांचं पॅनल येणार. पॅनल का एकटा गिरीश सावंत? आता ती कोणी येईल सांगता, पण आमचा मेन ते सगळी मतं आमच्या जवळ येते त्याला जायची. अच्छा, म्हणजे काय काम आहे त्यांच्या या भागात? कुठल्या या भागात 37 मध्ये? भागाचं नाही होणार अडचण नाही. तिथं काय निघाल तर आम्हाला जाताना त्याला म्हणजे हे होतं ना. म्हणजे तुमच्यात कुठल्या कामामध्ये तो मदत करेल? मदत करणार. मदत चालवायची आहे काय दोघाचा ओके, धन्यवाद. विषयच नाही. ज्येष्ठ आहात, कसा अनुभव आहे यावेळेचा? नाही, चांगला अनुभव आहे. हा, परंतु सावंत, गिरीराज सावंत हे एकदम कार्यकर्ता चांगला आहे. अच्छा, अच्छा. अच्छा. हा. यावेळेस ते निवडून येतील का? म्हणजे हा? यावेळेस निवडून येतील निवडून. हे निवडून येणार. ठीक आहे, धन्यवाद. येणार. कामं केले ना त्यांनी. इथे शिबिर टाकलं होतं गिरीराज सावंतनी. हा, परंतु काय मी नव्हतो आलो, बाकीचे आले होते सगळे. लाभ घेतला म्हणजे सगळ्यांनी. हा, लाभ घ्या. चालेल, धन्यवाद. आता आंबेगाव पठार वार्ड क्रमांक 37 अच्छा, येथील जे मैदान आहे त्या ठिकाणी आपण आता आहोत. एकूण इलेक्शनचं वातावरण आहे. कोणकोणते पक्ष उभे माहिती आपल्या वातावरण प्रभागात? या प्रभागामध्ये बीजेपी, शिवसेना, शिंदेसेना गट, त्यानंतर उबाटा, राष्ट्रवादी, अजून आहेत इतर आहेत. अच्छा. इतर आहेत. एकंदरीत हे वातावरणात कोणते उमेदवार दमदार वाटतं याच्यामध्ये? शिवसेनेचे गिरीराज सावंत, कारण त्यांनी काय माहितीये का या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिर घेतलं होतं आणि सर्वांना, लहान मुलं, वयस्कर, स्त्रिया, पुरुष यांच्यासाठी या शिबिरामध्ये त्यांनी सगळ्यांचे म्हणजे उपचार आणि शिवाय लागणारे औषधं वगैरे त्यांनी मोफत दिलेले आहेत. आणि त्यांनी सर्वांच्या आरोग्याची काळजी घेतली. जो आरोग्याची काळजी घेतो तो भविष्यात भरपूर काही करू शकतो. आणि त्यांचे ते उद्दिष्ट आहेत, ते धडाडीचे कार्यकर्ते आहेत, उमदे आहेत. आणि त्यांनी व्यक्त पण केलेलं आहे, मी काम करणारा माणूस आहे. आणि मग त्याला काय म्हणतात, काम करणारा माणूस कोण असतो? आपला माणूस. आपला माणूस म्हणल्यानंतर त्यांना आम्हाला मदत करणं ग्राह्य आहे. त्यामुळे आम्ही त्यांना मतदान करणार. प्रभागात आपण आता धनकडी आंबेगाव पठारावर. अच्छा, एकंदर इलेक्शनचं वातावरण आहे. कुठले पक्ष माहिती आपल्याला या प्रभागात? पक्ष आता बरेचसे कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये. अच्छा, प्रत्येक ठिकाणची. एकंदर कसं वाटतं, कुठला उमेदवार दमदार वाटतो या प्रभागात? या प्रभागामध्ये आता हे झाले बीजेपी वगैरे ते याच्यात जास्त वार आहे त्याचं. अच्छा, आणखी कसं बघताय प्रभागाकडे? कोणाची कामं आहेत, काय आहेत, किंवा काय काम व्हायचे बाकी ते? आता बीजेपी कडून बरेचसे असे काम काही झालेले आहेत ते. अच्छा, आणि हे जे कार्यकर्ते जे आहेत आपले, हे जे आहेत लीडर, ते माझ्या गावाकडलेच आहेत. ते पाड्या तालुक्यामध्ये अच्छा, त्यांचं गाव आहे ते. आणि काम करणारा माणूस आहे. त्याचे वडील देखील तशीच काम करत होते ते. अच्छा. गिरीराज सर म्हणून त्यांचं काम कसं वाटतं मला? अगदी उत्तम आहे त्यांचं. प्रत्येकांना हाताशी धरून इतरे करून नर्वस न करता कोणाला इथं कार्यक्रमही त्यांनी केले ग्राउंड मध्ये इथल्या. आणि लोकांचं आरोग्य वगैरे ते शिबिर त्यांनी बघितलं. म्हणजे युवकाला संधी भेटली यावेळेस? संधी मिळेल आणि मिळायला पाहिजे. फक्त मिळालंच नाही, मिळायला पाहिजे. आणि नवीन माणूस आहे ना, त्यामुळे आता ते व्हायला काय हरकत नाही. धन्यवाद. इलेक्शनच्या भागात
फार गाजलेले आहे आता सध्या. तर त्यामध्ये एक तडफदार नेता यंग, त्याला बरंच काही कामं करायची इच्छा आहे मनामध्ये. तो म्हणजे गिरीराज सावंत. तो इतकं उत्कृष्ट आहे की बस, किंवा तो आता जे काय हे चाललेले आहेत, धुळीचं वातावरण, पाण्याचा अशुद्धपणा आणि फार ट्रॉफिकची हे, त्यामुळे फार गोंगाट आहे. त्यामध्ये हा तरुण तडफदार नेता आपल्याला पाहिजे आणि तो तर मी म्हणतोय ना फुल मेजॉरिटीने यायला पाहिजे आणि आम्ही त्यांना पूर्ण सपोर्ट आहे आमच्या तर्फे. किती वर्ष झालं राहतंय प्रभागात? आम्ही इथं 15 वर्ष राहतोय, ग्राउंडच्या शेजारीच राहतोय. 15 वर्षापासून जुन्या राहतोय. नगरसेवकापेक्षा नवीन आता चार संधी हवी. हा, त्यांना नवीन लोकांना संधी द्यायला पाहिजे. आता तुम्ही 5-5 वर्ष केले ना, बस झाले. मत आहे की या असणाऱ्या निवडणुकीमध्ये या पक्षाने तिकीट दिलं नाही की त्या पक्षाने तिकीट दिलं नाही की ह्या पक्षात असे उमेदवार आहेत आणि सर्व पक्ष तुल्यबळ आहेत. मोहननगर आणि हा 37 नंबर जो वार्ड आहे हो. त्याच्यामध्ये एक आरोग्य केंद्र झालं पाहिजे इथं. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या ज्या समस्या आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं बसला मोठ्या प्रमाणामध्ये येण्या जाण्यासाठी वाहतुकीची कोंडी होत आहे. रस्ता फार अरुंद झालेला आहे. अतिक्रमण जे आहेत ते भरपूर आहेत आणि ते काढण्याची आवश्यकता आहे. आणखी काय बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण हॉस्पिटल नाही इथं जवळ सरकारी म्हणजे महानगरपालिकेचं, आणि त्यामुळे तिथं हा असणारा प्रश्न आहे. आता जे धनकवडीमध्ये होतं हॉस्पिटल ते फार दूर गेलेलं आहे आता. म्हणजे येणाऱ्या व्यक्तीकडून तुम्हाला असं अपेक्षा की हॉस्पिटल व्हावं, आरोग्याच्या सुविधा व्हाव्या. त्यानंतर रस्ता जो आहे अरुंद येणारा मोहननगरला तो जरा थोडासा मोठा होण्याची आवश्यकता आहे. हे जे वेगवेगळ्या प्रकारचे असणारे अतिक्रमण झालेले आहेत ते काढण्याची गरज आहे आणि सर्व उमेदवार तुल्यबळ आहेत. कोण निवडून येईल काय सांगता येत नाही. तुम्ही माजी नगरसेवक यांना संधी देणार का तरुण चेहऱ्याला? नाही, माझे नगरसेवकच सर्व उभा आहेत आणि त्यामुळे त्यांच्यातलंच तर कुणाला तरी निवडून येण्याची शक्यता आहे. आता 37 नंबरचा प्रभाग. इलेक्शनचं वातावरण आहे, एक तरुण म्हणून काय तुम्हाला वाटतं या भागात चांगलं व्यवस्था आहे. ग्राउंड मध्ये मी सारखं येतो आणि वातावरण चांगलं आहे, म्हणजे असं व्यवस्थित साफसफाई. उमेदवार माहिती कोण उमेदवार इथे आहेत? उमेदवार वर्षात एक आहे आणि गिरिराज सावंत. अच्छा, काय वाटतं त्यांचं काम कसं वाटतं एकंदरीत? गिरिराज सावंत जे आहेत ना यंग आहेत, तरुण म्हणजे तडफदार, धावपळ म्हणजे कुणाला कॉलवर मदत करणारे, सतत टाइम वेळेला मदत करणारे, धावून येणारे, चांगले वाटते मला थोडंफार. अच्छा, नवीन चेहरा संधी भेटली का या भागात ना? भेटायला पाहिजे ना. तुमचा सपोर्ट आहे? माझा सपोर्ट तर आहे माझा. आणि या ग्राउंड मध्ये थोडंफार स्वच्छता पाहिजे, कारण स्वच्छताला थोडाफार प्रतिसाद त्यांना करायला पाहिजे. आणि ग्राउंड आहे फक्त, गार्डन म्हणून याला थोडेफार झाडे वृक्ष लावायला पाहिजे. पाण्याची सुविधा भरपूर आहे, काय नाही टेन्शन. थोडंफार ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे इथं आणि ते नक्कीच वाटतं की सुटेल, मला वाटतं. धन्यवाद. वातावरण गिरिराज सावंतच्या बाजूने वाटतं आणि त्यांच्यासारखं तडफदार नगरसेवक भेटणार नाही आम्हाला. अच्छा, म्हणजे पॅनल लागेल का? पॅनलची शक्यता नाही, पण गिरिराज सावंत 100% लागायलाच पाहिजे. अच्छा, काय काम असतं त्यांचं? त्यांनी आरोग्याचं काम केलंय, इथं लोकांना सोयी सुविधा केल्या. अच्छा, इथं मध्ये आरोग्य शिबिर भरलं होतं. त्या आरोग्य शिबिरामध्ये सरकारची तपासणी झाल्या, औषधं वाटली आणि परत साहित्य वाटप करायला इथं काम पूर्व शाळेमध्ये साहित्य वाटप झाले आणि भरपूर कार्य केलं आरोग्याच्या बाबतीत. बाकी काही काय समस्या? इथं रस्त्याला ट्रॉफिक जाम आहे, रस्ते नाही व्यवस्थित. अच्छा, आणि कचऱ्याची समस्या आहे. ग्राउंडला कोण देखील करणार नाही, सफाई काम करत नाही ग्राउंडला. आम्ही जे येतो फिरत लोक ते साफ करते. युवकांना रोजगार तुम्हाला तुम्हाला हे अपेक्षा आहे की त्यांनी रोडची कामं या प्रमाणात विकास व्हावा एवढं आमची अपेक्षा आहे. दुसऱ्या ग्राउंड मध्ये होते इथे आंबेगाव पठारवरच्या क्रीडांगणावर आहोत. अच्छा, एकंदर इलेक्शनचं वातावरण आहे. इलेक्शनचं वातावरण आहे. पक्ष कोणते आपल्याला माहिती आहे? पक्ष माहिती आहेत. बीजेपी आहे, शिवसेना एकनाथजी शिंदेचा आहे, राष्ट्रवादी गट आहे, त्यानंतर अपक्षही काही आहेत. अच्छा, आणि विशेष म्हणजे उबाटा गट
आणि ठाकरे साहेबांचा, त्यांच्या दोघंही बंधूंचा एक गट असा एक पक्ष, त्यानंतर एकनाथजी शिंदे साहेबांचा एक पक्ष, त्या पक्षाकडून त्यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण. अच्छा. तर या ग्राउंडमध्ये त्यांनी भरपूर कामं केली, लोकांसाठी खूप सहकार्यही केलं. कोणी म्हणजे नाव? सावंत. अच्छा, गिरिराज सावंत. गिरिराज सावंत. अच्छा. नवीन जे आता तरुण तडफदार उमेदवार आहेत त्यांनी खूप छान काम केले. अच्छा, म्हणजे युवा चेहऱ्याला संधी भेटली आहे. युवा चेहऱ्याला संधी भेटली आणि असेच चेहरे कायम पुढे येत राहत आता. अच्छा, ठीक. जुने चेहरे बंद व्हावेत. कसं चालेल इलेक्शन वातावरण तुम्हाला वाटतंय? आता बरंच चाललंय. एकंदरीत एवढे सगळे पक्ष आहेत, खूप सगळे जे आधी महायुती महाविकास म्हणले होते सगळ्यांनी तोडली, आता वेगवेगळे लढतायत. कसं बघताय इकडे? पक्षाचा सगळा गोंधळ झालाय, अच्छा. त्यामुळं आम्हालाच कळणार कुठं मतदान करायचं. अच्छा. 2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी, कोण कुठे आहे तेच कळत नाहीत. नाही पण 2 राष्ट्रवादी एकत्र आलेत, भाजपा वेगळी आहे, शिवसेना मग ते फक्त वेगवेगळे. विरोध कोण कुणाला आहे आणि कुणाला द्यायचं मतदान, त्यामुळं लोक हे झाले. अच्छा, म्हणजे एकंदरीत बॅलेट बघून गोंधळ होत आहे. गोंधळच आहे. अच्छा.